तर काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालानंतर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालंय। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळणंही अवघड आहे। 28 पेक्षा जास्त आमदार नसल्यानं विरोधी पक्षनेते पद नसणार आहे। 2024 ते 2029 या काळात महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेताच नसेल। महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर विजय मिळाला। त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पद मिळणं हे सध्या अवघड दिसल्याचं पाहायला मिळतंय। तर महाराष्ट्र विधानसभेचे निकाल सर्वांनाच धक्का देणारे ठरले। विरोधी पक्षाला सगळ्यात जास्त मोठा धक्का बसलाय, कारण निकालानंतर आलेल्या आकडेवारीतून कोणत्याही विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येणार नाहीये। कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवायचं असेल तर त्या पक्षाला किमान 29 आमदार किंवा त्यापेक्षा जास्त आमदार असणं आवश्यक असतं। मात्र जो निकाल समोर आलाय त्या निकालानुसार महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर विजय मिळवता आलाय। त्यामुळे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला 29 जागा मिळाल्या नसल्याने महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद देखील नसेल। विरोधी पक्षाची संख्या किती आहे या आधारावर आम्ही त्यांचं मूल्यमापन करणार नाही। विरोधी पक्ष ज्या काही सकारात्मक सूचना करेल त्या सगळ्या सकारात्मक सूचनांचा विचार आम्ही करू। ते ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी मानतील त्या गोष्टींचं निश्चितपणे आम्ही पालन करू किंवा त्यांना देखील आम्ही प्रतिसाद देऊ। आता विरोधी पक्षनेता असेल की नसेल या सगळ्या गोष्टी तर जे काही आपले अध्यक्ष असतात विधानसभेचे ते ठरवतात। संख्याबळाच्या हिशोबाने जे काही नियम असतील त्या नियमानुसार ते ठरवतात। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। उमेश, महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेते पदही मिळणं अवघड दिसतंय। अंकिता, महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात धक्कादायक निकाल जे आहेत विधानसभा निवडणुकीचे ते कालचे निकाल जे आहेत ते आपल्याला असलेले पाहायला मिळाले। जर विरोधी पक्ष नेत्याचे जे प्रमुख 3 पक्ष होते त्या 3 पक्षातले जर पाहिले तर ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरती समाधान मानावं लागलंय। म्हणजे अत्यंत जो खालच्या प्रकारचा परफॉर्मन्स होता अशा प्रकारचा परफॉर्मन्स या तिन्ही पक्षाचा राहिलेला आहे। विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी जवळपास 29 आमदार असावे लागतात कुठल्याही पक्षाला, मात्र कुठल्याही पक्षाकडे ती संख्या आपल्याला असलेली पाहायला मिळत नाही। त्यामुळे याच्यामध्ये आता तांत्रिक मुद्दे जे आहेत ते असणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच सांगितलं की विरोधी पक्षनेते कोण असेल याबाबत अध्यक्ष निर्णय घेतील। त्याचप्रमाणे अध्यक्ष निर्णय घेताना आता तांत्रिक बाजू बघितल्या जातील की तांत्रिक बाजू नेमक्या काय आहेत, विरोधी पक्ष नेता देण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा एका विरोधी पक्ष नेत्याच्या गट नेत्यांना विरोधी पक्षनेते दिलं जाईल का, अशा ह्या तांत्रिक बाजू असणार आहेत आणि त्या तपासल्या जातील आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेता कोण असेल हे ठरवलं जाईल। त्यामुळे महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता कोण असेल याबाबत सध्या तरी सस्पेन्स आहे। नक्कीच, त्यामुळे विरोधी पक्ष नेता नेमका कोण असेल याबद्दल आता सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।